रामकृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान तुम्ही विटेवरी सुंदर ते सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान तुम्ही विटेवरी सुंदर ते ध्यान तुम्ही विटेवरी करकाटेवरी ठेवणी या करकाटेवरी ठेवणिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर करकाटेवरी ठेवणिया करकटावरी ठेवूनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरांतर हेची ध्यान आवडे निरांतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची निरंतर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडलपती श्रवणे कंटिका सोमाने विराजित कंटिका सोमाने विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर कस्तुभ मणे विराजित कंटिक विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरांतर हेची ध्यान आवडे निरांतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरांतर हेची ध्यान आवडे निरांतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर
पितांबर तुका म्हणे माझे येथे सर्व सुख तुका म्हणे माझे येची सर्व सुख तुका म्हणे माझे येथे सर्व सुख तुका म्हणे माझे येथे सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुळशी हार गळा कासबी तांबर तुळशी हार गळा कासबी तांबर पायी नाचरी मुख आवडीने पायी नाचरी मुख आवडीने आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हारची ध्यान हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर निरंतर येते गान. हे ध्यान हे ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर बार खुमाई तो पार कुमाई जल ठोपार खुमाई तो पार कुमाई जल ठोपार खुमाई तो पार कुमाई पार खुमाई पार कुमाई ठोपार खुमाई पार कुमाई पार खुमाई तो पार कुमाई पार खुमाई कृष्ण हरे जय जय कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण
जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी हरी जय राम कृष्ण 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 हरे पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरबा विठ्ठल बरबा म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो माधव बरबा तो माधव बरबा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा तो माधव बरवा तो माधव बरवा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा हे सर्व सुखाचे आगर बापर खुबा देवीवर तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा ए सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय कुळ आधी कळस मग पाया रे त्याच्या पानावर रचिले देऊळ आधी कळस मग पाया चिंचेच्या पानावर रचले देऊळ आधी कळस मग पाया रे चिंचेच्या पानावर रचिले देऊळ आधी कळस मग पाया रे हा देव पूजू गेलो तव देऊळ उडाले देव पूजू गेलो तव देऊळ उडाले खेळिया सद्गुरु राया रे चिंचेच्या पानावर रचले देऊळ आधी कळस मग पाया रे
चिंचेच्या पानावर रचले देऊळ आधी कळस मग पाया चिंचेच्या पानावर रचले देऊळ आधी कळस मग पाया रे चिंचेच्या पानावर रचले देऊळ आधी कळस मग पाया रे पाषाणाची सांगड मृग जळ डोही पाषाणाची सांगड मुर्ग जळ डोई वांजेचा पुत्र पोहला रे वांजेचा पुत्र पोला रे तुही तोंडी हरणी पाण्यावरी आली दोई तोंडी हरणी पाण्यावरी आली मुखाविन पाणी प्याली रे कवीना पाणी प्याली रे आंधळ्याने देखिले बहिऱ्याने ऐकिले आंधळ्याने देखिले बैऱ्याने ऐकले पांगळ्याने पाटला केला रे चिंचेच्या पानावर रचले देऊळ आधी कळस मग पाया रे चिंचेच्या पानावर रचले देऊळ आधी कळस मग पाया केला रे चिंचेच्या आधी कळस मग पाया रे चिंचेच्या पानावर रचले देऊळ आधी कळस मग पाया रे एक जनार्दनी एक पणवी नवी एक जनार्दनी एक पंडगी नवी एक जनार्दनी एक पणवी नवी एक जनार्दनी एक पंडगी नवी हरीच्या नामे तरलो रे चिंचेच्या पानावर रचले देऊळ आधी कळस मग पाया रे चिंचेच्या पानावर रचले देऊळ आधी कळस मग पाया तरलो रे चिंचेच्या पाना रचले देऊळ आधी कळस मग पाया रे चिंचेच्या पानावर रचले देऊळ देव पूजू गेलो तव देऊळ उडाले 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 खेळिया सद्गुरु राया रे चिंचेच्या पानावर रचले देऊळ आधी कळस मग पाया रे चिंचेच्या पानावर रचले देऊळ आधी कळस मग पाया पानावर रचले देऊळ आधी कळस मग पाया रे चिंचेच्या पानावर रचले देऊळ आधी कळस मग पाया रे विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा 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 डोबा 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 ठोबा 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 हरिभक्त पारायण चिंचेच्या पानावर रचले देऊळ चिंचेच्या पानावर रचले चिंचेच्या पानावर रचले देऊळ चिंचेच्या पानावर रचले देऊळ
देऊळ बुडाले आदि कळस मग पाया आधी कळस मग पाया रे देव पुजू गेले तब देऊळ बुडाले देव बघू गेलो तव देऊळ बुडाले सारे गरे गरे सा सारे गरे गरे सा सारे गप गपदा पदा नि सा नि द प गरे गरे सा सद्गुरु राया रे आ आ हॅलो सद्गुरु राया रे राया सद्गुरु राया खेळिया सद्गुरु राया देवा पुजू गेलो तव देऊळ बुडाले बुडाले देऊळ बुडाले विठ्ठला विठ्ठला विठ्ठल
कळस मग पाया रे देव पूजू गेलो तव देऊळ उडाले खेळिया सद्गुरु राया रे पाषाणाची सांगड मृगजळ डोही पांडुरंगा करू प्रथम नमन करे चरण संतांच्या कृपादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाचा यांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तिचे वंदू श्रीचरण सद्गुरुचे ते नमस्कार होणे आता गंगा विशुद्धम निदपाद स्पर्शम सरोवेष्टितम चुंबितम पुण्यस्थानम सराले स्थितम तम समाधिस्थ मूर्ती नमामि गंगा गिरिजोगिराजम तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास मुखेश वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिजे ब्रह्मस्वरूपम नीलांबुज श्यामलम कोमलागम सीता समर्पित वाम भागम पानुमासाय चारुचापम नमामि रामं रघुवंशनाथं लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपा करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्री गुरुचरण सरोज रजनिज मनमुकुर सुधारि वर्णो रघुबर बिमल जसु जोदाय कुफलचारी बुद्धीन तनु जानिके सुमिर पवन कुमार बल बुद्धि विद्या देहो मोरे हरे हो कले सविकार मस्तक हे पायावरिया वार करी संता मस्तक हे पायावरिया पार करी संताचा पार करी संताचा या पार करी संताचा मस्तक हे पायावरिया वार करी संताचा मस्तक हे पायावरी पार करी संताचा पार करी संताचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या चिंचेच्या पानावर रचिले देऊळ आधी कळस मग पाया रे देव पूजू गेलो तव देऊळ उडाले खेळिया सद्गुरु राया रे मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री संत तुकोबराय शांती ब्रह्मनाथ महाराज योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज गुरुवर्य ब्रह्मलीन संत सद्गुरु नारायणगिरीजी महाराज माझे सद्गुरु महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज आदी करून सकल संतांच्या चरणावरती साष्टांग नमन करून सेवेला सुरुवात करूया. कीर्तन निरूपणासाठी आपल्या समोर गायलेला अभंग हा खेळिया पर प्रकरणातील आहे. नाथ महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडलाय आणि नाथ महाराजांचा हा कूट अभंग आहे. खेळिया पर प्रकरणातील तर आहे परंतु कूट अभंग आहे. कूट म्हणजे ज्याचा अर्थ आपण आपल्या मनानं लावितो तसा नाही. त्याला काय म्हणायचं कूट. जुने माणसं कोड सांगायचे पा कोड. आजोबा नातवाला अंगणामध्ये घेऊन झोपायचे आणि रात्रीच्या वेळेला मोठमोठाले वाडे होते त्या वाड्यामध्ये झोपलेले असताना नातवाला गोष्ट सांगायची कानामध्ये कोड सांगायचे. बाबा वाडा भरगाईन सकाळी उठून पाहिलं तर काहीच नाही. काय होतं त्याचं उत्तर. आजोबा नातवाच्या कानात सांगतात वाडा भरगाई आणि सकाळी उठून पाहिलं तर काहीच नाही. मग त्याचं उत्तर काय होतं. तुम्ही म्हणशान सांग तुला काय आला बोलेल. त्याचं उत्तर होतं चांदण्या चांदण्या चांदण्या. त्याचं उत्तर होतं म्हणजे कोड होतं. वाडा भरगाई आणि सकाळी उठून पाहिलं तर काहीच नाही. हे जसं कोड आहे ना तसं आजचा अभंग म्हणजे कोड आहे. शब्द आपल्या ओळखीचे. चिंचेचं पान माहितीये, चिंचेचं झाड माहितीये, चिंचेचं पान माहितीये. महाराज सांगतात त्या चिंचेच्या पानावर देऊळ रचलं. देऊळ पण देऊळ रचत असताना अगोदर कळस मग पाया आणि प्राण प्रतिष्ठा करायला गेलो तर त्यावेळेला देऊळ उडालं. देऊळ उडून गेलं. प्राण प्रतिष्ठा होण्याच्या आतमध्ये देऊळ उडून गेलं.
असं नाथ महाराजांचं आजच्या अभंगामध्ये म्हणणं आहे, म्हणजे एक कूट बोलणं आहे. ही भाषा थोडी वेगळी आहे. शब्द जरी व्यवहारातले असले परंतु त्याचा जो अर्थ आहे तो अलौकिक स्वरूपाचा आहे. अलौकिक अर्थ काय आहे तो आपल्याला आपल्या संकल्पित मर्यादित वेळेमध्ये पाहायचा आहे, चिंतन करायचं. या अभंगावरती तत्पूर्वी वक्त्यानं 2 शब्द परिहार देणं क्रमबद्ध आहे, सर्वांना ज्ञात आहे. मला विशेष वाटलं या वाणी परिवारानं, मी आल्याबरोबर बोलून दाखवलं बजरंग दादांना की 5वं पुण्यस्मरण आहे. विशेष वाटतं. पुण्यस्मरण किती आहे? 5वं. मग 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही पहिलीच सेवा आहे माझी, लक्षात घ्या. कारण वर्ष श्राद्धाची कीर्तन आम्हाला रोज, पण 5वं पुण्यस्मरण 5 वर्ष झाले तरी दादांना विसरू शकत नाही हा परिवार. कारण वैकुंठवासी ज्यांचे मुलं एवढे पुण्यवान आणि महाराज सगळ्यांची मन धरणी करणारे, सर्वांशी प्रेमानं वागणारे निघाले, त्या घराचे संस्कार किती सुंदर आहे. मोठा परिवार आहे दादांचा, बन्सीलाल दादांचा, परंतु त्या परिवारामध्ये सुसंस्कार जडलेले आहे म्हणूनच त्यांचं 5वं पुण्यस्मरण आहे. नाही तर आज कलियुग आहे महाराज, टाइम इज मनी झालाय. तुम्ही एक तर शहरामधली मंडळी आहे, पैशापेक्षा जास्त महत्व कशाला आलं? वेळेला आलं. वेळेला अतिशय महत्व आहे पैशापेक्षा जास्त, पण तरी देखील 5 वर्ष होऊन गेले. तुम्हाला माहिती आहे आपल्या बाबांचे जे उपकार या परिवारावरती आहे, परिवारावरती म्हणण्यापेक्षा पडेगावावरतीच उपकार आहे, लक्षात घ्या. कारण हे पडेगाव ज्या वेळेला वसवलं बघा, ज्या वेळेला हे पडेगाव या वेळेला इथं काहीच नसेल, त्याही वेळेला दादांनी या ठिकाणी जे माणुसकीचं नातं जपलं, जे कार्य या इथल्या पडेगावकर मंडळीसाठी केलं ते अलौकिक स्वरूपाचं आहे. आपल्याला सर्वांना विसरता येणार नाही. 5 वर्ष होऊन गेले तरी हा परिवार आदरणीय दादांना विसरू शकत नाही. आणि त्यांनी दिलेले जे संस्कार आहेत ते आजही या ठिकाणी या परिवारामध्ये आहे. आणि म्हणून ही परंपरा टिकून आहे. 5 वर्ष झाले. आज 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मी खात्रीनं आपल्याला सांगू इच्छितो की असे कितीतरी पुण्यस्मरण होतील तरी हा परिवार आपल्या वडिलांना मात्र विसरू शकत नाही. कारण ज्याला जीवनामध्ये वडिलांचं महत्व कळतं, ज्याला जीवनामध्ये आईचं महत्व कळतं, तोच खरा माणूस आहे महाराज. कारण ज्या वेळेला ग्रस्ताश्रम आपण स्वीकारलेला आहे त्यावेळेला आपल्या खांद्यावरती काही जबाबदाऱ्या पडलेल्या आहे. पहिली जबाबदारी आपली आहे मातृदेव भव, पितृदेव भव, मग आचार्य देव भव आणि मग अतिथी देव भव. 4 नंबर पाहुण्या रावळ्यांचा आहे. पहिली जबाबदारी आई वडिलांची सेवा आहे, आलेल्या अतिथीचा सन्मान आहे. एखाद्याच्या घरून जर एखादा अतिथी आला आणि आल्यानंतर त्यानं काहीतरी मागितलं आणि त्याला जर आपण दिलं नाही, तो जर त्या ठिकाणी रागावून गेला तर अपमानिला अतिथी नेई सुकृताची संपत्ती. अतिथीचा जर अपमान झाला तर सुकृताची संपत्ती पुण्य घेऊन जात असतो. म्हणून काही जबाबदाऱ्या ग्रस्तीच्या खांद्यावरती टाकल्या. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. पहिली जबाबदारी आई वडिलाची सेवा करणं. जो आई वडिलाची सेवा करतो त्यांना तीर्थयात्रा नाही गेली तरी चालेल. एक धाम माता, एक धाम माता, एक धाम पिता, चरणी 4 धाम. माता पिता दैवत घरी जाता कशाला. आई वडील हे दैवत आहे आणि घरात आहे. हे ज्या परिवाराला समजलं तो वाणी परिवार आहे. म्हणून 5 वर्ष झाले आजही विसरू शकत नाही दादांना हा परिवार. 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझ्यापर्यंत ही सेवा माझ्यापर्यंत प्राप्त, ते आदरणीय वारकरी संप्रदायाचं वैभव, आपल्या परिसराचा वैभव. आदरणीय सोनवणे दादा जे तसे बेटाचे भक्त आहे बरं का,
येवला भाग म्हणजे बेटाचा भाग आहे सगळा. सद्गुरू गंगागिरी महाराज संस्थान, हरिगिरी नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी ब्रह्मलीन संत सद्गुरू नारायणगिरीजी महाराज आणि आज सद्गुरू मंत गुरुवर्य रामगिरी महाराज, ही जी परंपरा आहे या परंपरेतली ही सगळी मंडळी आहे. आणि म्हणून त्यांच्या बोलावण्यावरून या ठिकाणी येण्याचं योग आला. इथं आल्यानंतर सोन्यासारखी माणसं भेटली. मला लई माणसं भेटली नाही तरी चालेल, परंतु महाराज जी माणसं आईवडिलाची सेवेत आहे, ज्यांच्या अंतरंगात परमार्थ त्या ठिकाणी भिनलेला आहे, संस्कार भिनलेले, अशी मंडळी भेटली. आता बजरंग महाराजांचा नंबर घेतला मी सेव करून. आणि ही माणसं महाराज, ही वरून प्रेम करणं, वरवरचं बोलणं वेगळं असतं. वरवरचं बोलणं वेगळं, आले महाराज या काम झालं तुमचं जा, परंतु अंतरंगातली सेवा ही वेगळी असते. आणि म्हणून त्यांना मी धन्यवाद देईल. खऱ्या अर्थात आपल्या वडिलांचं ज्या वेळेला पुण्यस्मरण करतायत, दोघं भाऊ आहे, 5 बहिणी आहे, असा मोठा परिवार, वाणी परिवार, त्यामधून माझ्यापर्यंत आदरणीय सोनवणे दादांकडून या ठिकाणी बोलवून आलं. या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्रातील ख्यातनाम आवाज कृष्ण महाराज पुरे उपस्थित आहे. बाबांना या ठिकाणी धन्यवाद आहे. आमच्याबरोबर आलेले कैलास महाराज फाळके उपस्थित आहे, त्यांना धन्यवाद आहे. त्याचबरोबर आमच्या गावचं वैभव आदरणीय PSI फडेसाहेब तेही उपस्थित आहे. फडेसाहेबांना या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आहे. यूट्यूबवरती दास संतांचा चॅनलचे मालक आदरणीय ऋषीदादा सातपुते ते या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना मनपूर्वक धन्यवाद आहे. आलेले जमलेले आपतिष्ट नातेवाईक सगळे सोयरे महेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. गोड मृदंगाचार्य, एक मोठे महेश महाराज आणि एक लहान महेश. अतिशय सुंदर स्वभाव आहे. आमचे शिंदे महाराज उपस्थित आहे. खूप सेवाभावी वृत्ती आहे. आणि उपस्थित सर्व भजनी मंडळी, सर्वांच्या उपस्थितीमध्ये गोड हार्मोनियमवरती मला साथ संगत करणारे आमचे कारभारी नाना, ज्यांनी TV चॅनलला, सगळ्या चॅनलला माझ्याबरोबर कीर्तनं वाजवलेली आहे. आणि म्हणून कारभारी नानांना या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आहे. तुमच्यासारखे श्रोते ऐकणारे आहे. फक्त मी वक्ता आणि श्रोता यांच्यामध्ये संवाद व्हायला पाहिजे. कीर्तने काय आहे? कीर्तने काय? संवाद आहे, संवाद. बघा, या मृत्यू लोकामध्ये काही बोलणे बोलले जातात. एक बोलणं आहे वादाचं बोलणं. वाद म्हणजे विधभर बांधावरून लोक वाद घालतात. एक आहे वादाचं बोलणं, एक आहे संवादाचं बोलणं, एक आहे जल्प, एक आहे वितंड. वाद, संवाद, जल्प आणि वितंड हे 4 गोष्टी. तर संवाद त्याच्यामधला बघायचा आपल्याला. संवाद म्हणजे काय? ज्या वेळेला कोणीतरी सांगणार आहे, कोणीतरी ऐकणारे आहे, आणि सांगणारा जे आता सांगणार आहे त्याच्यामध्ये आपलं जीवनाचं भवितव्य लपलेलं असू शकतं. असा दृढ अंतकरणामध्ये विश्वास ज्या वेळेला निर्माण होतो त्या वेळेला संवाद निर्माण होण्याची दाट शक्यता असते. विठ्ठल 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 विठ्ठल. संवाद म्हणजे काय? ज्या वेळेला कोणीतरी सांगणार आहे, कोणीतरी बोलणं ऐकणार आहे, दोघांच्या मनामध्ये विश्वास आहे. आता तुम्हाला माहिती आहे, मी देवाचं सोडून दुसरं काही सांगणार नाही कीर्तनामधून. तुमच्या अंतकरणामध्ये विश्वास पाहिजे. मी जे सांगणार आहे, आता मी सांगणार म्हणजे काय? मी मोहगम सांगणार नाही. मी संत विचार तुमच्या समोर त्या ठिकाणी सांगणार आहे. कारण आमच्यासारख्या कथाकाराचं, कीर्तनकाराचं तुम्ही ऐकू शकत नाही, आम्हाला पूर्ण खात्री आहे. आमचं नाही ऐकणार तुम्ही. मग मार्ग दावूनी गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी. दयानिधी संत ते, 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 दयानिधी संत ते. मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. तुमचं आमचं जीवन यशस्वी व्हावं, सुखरूप व्हावं, आनंदमयी व्हावं, याच्यासाठी अगोदर कोणीतरी मार्ग दाखवलेला आहे. काही म्हणले महाराज आम्हाला जीवन आम्हाला कळत नाही का? कळतं.
परंतु आपल्याला फक्त व्यवहारच कळत. आपलं जीवन खरं आनंदी कशानं होईल हे मात्र आपल्याला समजलेलं नाही. तुम्ही आनंदाच्या शोधात आहे, मी आनंदाच्या शोधात आहे, परंतु काय केल्यानंतर आपलं जीवन आनंदी आणि यशस्वी होईल याचं आपल्याला ज्ञान नसल्या कारणानं साधू संतांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. तुम्ही म्हणले मग महाराज तुम्ही कीर्तनकार आहे, तुमचं मार्गदर्शन आम्ही घेतो. आमचं मार्गदर्शनही काही कामाचं नाही, कारण आम्ही तिकडं ऐकतो आणि इकडं सांगतो. तिकडं ऐकलं आम्ही कुठंतरी आणि इकडं तुमच्या समोर सांगितलं म्हणजे आम्हाला अधिकार प्राप्त झाला असा त्याचा अर्थ होत नाही. कारण आमचं जे सांगणं आहे ते कसं आहे, बोलाचीच कढी बोलाचाच भात, बोलाचीच कढी बोलाचाच भात, बोलाचीच कढी बोलाचाच भात, बोलाचीच कढी बोलाचाच भात. कोणिया कोण तृप्त झाला, तृप्त झाला. आमचं जे सांगणं आहे ते बोलाचीच कढी. तुम्हाला मी जेवायला बसवून दिलं आणि मी हातात मोकळी वाजली घेतली आणि मी म्हणलो कढी घ्या कढी, कढी घ्या कढी, भात घ्या भात, चालेल का हो? बोलाचीच कढी बोलाचाच भात. कारण प्रत्यक्षात अनुभव आमच्या अंगी अजून आलेला नाही. प्रत्यक्षात ज्या वेळेला अनुभव येतो, साधू संत बाबांकडं एक आजी एका लेकराला घेऊन गेली. बाबा असाच राहू द्या माझा आवाज, मला गाताना काही विको वगैरे काहीच नाही द्यायचं. एक आजी नाथबाबांकडे एका लेकराला घेऊन गेली. बाबा हे पोराला काही सांगायला गुळ खात. नाथ महाराज म्हणले पुढच्या गुरुवारी या काकू. गेले पुढच्या गुरुवारी पुन्हा. बाबा याला काही सांगायला गुळ खात. नाथ महाराज म्हणले ए पोरा गुळ खाजवू नको रे. त्या म्हातारीला आश्चर्याचा धक्का बसला. एवढे 2 शब्द सांगायचे होते, मला एवढं 25 किलोमीटर कशाला बोलवलं मग? मागच्याच गुरुवारी का नाही सांगितलं? नाथ महाराजांनी सांगितलं. तुम्हाला खरं सांगू का काकू, त्यावेळेला मीच गुळ खातो. मागच्या गुरुवारी काय करत होतो मी? गुळ खात होतो. मी माझ्या जीवनातला गुळ नावाचा पदार्थ बंद केला. आता मला यथार्थ अधिकार आहे याला सांगण्याचा. तू गुळ खाऊ नको विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. तसं आमच्या जीवनामध्ये ज्या वेळेला अनुभव येईल, अनुभव ज्या वेळेला येईल ना त्यावेळेला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, मी माती हातात धरली तर सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. मी स्वतःच सांगतो. पण अगोदर आला काय आला पाहिजे? अनुभव आला पाहिजे. आपल्या साधू संतांच्या बाबतीमध्ये तसं नाही. साधू संतांनी अनुभव आले अंग ते या जगा देतसे, ते या जगा देतसे, ते या जगा देतसे. अनुभव आले अंगा ते या जगात येतसे, ते या जगात येतसे, ते या जगात येतसे. साधू संतांना अगोदर अनुभव आला महाराज आणि मग जगाला तो वाटला अनुभव. वा वा. जेवी तो हारच वाटी तो अनेका, या रे होऊ नका रानवर, या रे होऊ नका रानवर, या रे होऊ नका रानवर. जगद्गुरु श्री संत तुकोबराय सांग सेवितो हा रस, सेवितो हा रस वाटितो अनिका, घ्या रे होऊ नका रानभरी. विटेवरी ज्याचे पाऊले समान, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता. तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता. विटेवरी ज्याचे पाऊले समान,
तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता. विठ्ठल पाऊल समान तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता. आणि अशा ज्या चाली असतात ना, अशा चाली ते असे म्हणणारे असल्यानंतरच म्हणावं लागत, नाही तर उग आपलं थोबड आपण आणून घेतल्यावर होत. तोची एक दान शूरदाता, घ्या रे नका उरान भरी. हा रस सेवितो, हा रस वाटितो अनेका. संतांनी तो आनंद उपभोगलाही आणि तुम्हाला आम्हाला सुद्धा वाटला महाराज. का? कारण संतांना अनुभवातून भगवान परमात्मा प्राप्त झालेला आहे. अनुभव आले अंगा, घ्या रे अनुभव, कानो पात्रे सा माधव. आणि म्हणून ऐकावं कुणाचं? बघा, ज्याला संसार प्रपंच मोठा व्हावा असं वाटत असेल तर त्यानं बापाचं ऐकावं. जुन्या लोकांची एक म्हण होती बघा, बजरंग दादा, जो बापाला घाबरला त्याचा प्रपंच मोठा झाला आणि जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ मोठा झाला. विठ्ठल 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 विठ्ठल. वडिलांच्या आज्ञेमध्ये जो राहिला महाराज, त्यांनी जे संस्कार दिले त्याचा प्रपंच मोठा झाल्याशिवाय राहणार नाही. आज या वाणी परिवाराकडे जर पाहिलं तर मोठा प्रपंच, जमीन जुमला का थोडा आहे ना, खूप आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांच्या बजरंग दादांनी सांगितलं की महाराज, मी म्हणलं 5वं पुण्यस्मरण तुम्ही करतात, त्यांनी सांगितलं महाराज त्यांच्या कृपेमुळेच हे सगळं आहे. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, वा वा. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, बहु पुण्य केले, बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. आज या वाणी परिवारामध्ये जन्माला येण्यासाठी सुद्धा यांनी पुण्य केलं असेल. त्यावेळेला अशा मोठ्या घरामध्ये, पुण्यवान घरामध्ये जन्माला आला हा परिवार. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. मोठा परिवार आहे, वैभवशाली परिवार आहे. राजकीय दृष्टिकोनातून, राजकीय क्षेत्रामध्ये मला वाटतं नगरसेवक आहे एक यांची, बरोबर ना? राजकीय दृष्टिकोनातूनही मोठा परिवार आहे, सामाजिक दृष्टिकोनातूनही मोठा आहे, त्याचबरोबर अध्यात्माच्या दृष्टीनं सुद्धा मोठा आहे. जे वडिलांचं 5वं पुण्यस्मरण करतात, तुम्ही कुठलाही कार्यक्रम काढला तर यांचा सक्रिय त्यामध्ये सहभाग असेलच, याच्यामध्ये शंका नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मग अशा या परिवारामध्ये आदरणीय दादा राहिले. कष्टमय जीवन दादांचं होतं. त्यावेळेला संघर्ष होता, पण त्या संघर्षातून सुद्धा आपल्या मुलांना सुसंस्कार दिले महाराज. आज अध्यात्माच्या दृष्टीनं वाटचाल करत असताना हा परिवार सगळ्यांशी प्रेमानं बोलणार आहे. आज आपण पाहिलं तर लोकांचं बोलणं इकत घ्यावं लागत. तुम्ही पहा ना, शहरामध्ये वातावरण, तुमचा तर भाग चांगला वाटला मला, कारण इथं जी मंडळी आहे आपले खेड्यापाड्यातलीच मंडळी या ठिकाणी आली महाराज, आणि धार्मिक माणसं या ठिकाणी आले, आणि त्यांच्या एकत्रीकरणानं निर्माण झालेलं सांप्रदायिक वैभव या ठिकाणी आहे लक्षात. मग हे कोमलनगर असेल, पडेगाव असेल, आणखीन इथं आपली कथा झाली ती कोणतं गाव,
माळीवाडा असेल, हा जो परिसर आहे खेड्यापाड्यातली मंडळी, परंतु शहरी भागामध्ये आली आणि या ठिकाणी एक आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं. सर्वांच्या एकोपानं या ठिकाणी एकत्रित राहतात, सर्वांशी प्रेमानं बोलतात, कारण प्रेमानं बोलावं, गोड बोलावं सगळ्यांशी. माऊली ज्ञानोबरांनी दंडक दिलंय, सांगितलंय, साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. काही लोक असं बोलतात, काही वेळेला असं बोलणं बोलल्या जातं की त्या ठिकाणी माणसाच्या अंतकरणामध्ये ते बोलणं लागतं. जुन्या लोकांची एक म्हण आहे बघा, मारल्याला घाव बुजतो पण बोलल्याला बुजतो का? मग आपल्याला दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोला या वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीव पण भवरोग. प्रेमानं बोलावं, गोड बोलावं. बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले. बोले ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले. बोलायचा बोले जेने बोले विठ्ठल डोले. आणि नाही विठ्ठल डोले तर कमीत कमी सगळे लोक आपल्या संग चांगलं तरी बोले. नाही विठ्ठल डोलला चालेल, पण सर्वांनी प्रेमानं आपल्याशी बोलावं, एकत्रित सर्वांनी महाराज गुण्या गोविंदानं राहावं. ज्ञानोबरांची इच्छा पूर्ण करायची ना आपल्याला. माऊली मावैष्णव ज्ञानोबरांनी काय सांगितलं, अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. हे जे तिन्ही लोक आहे ना महाराज, तिन्ही लोकांमध्ये आनंद भरील, ही ज्ञानोबरांची प्रतिज्ञा आहे. आणि ती प्रतिज्ञा जर पूर्ण करायची असेल तर ज्ञानोबराच्या विचारानं जावं लागेल आणि त्या ठिकाणी ज्या संतांनी मार्गदर्शन केलं त्यांचं ऐकावं लागेल. काही गोष्टी ऐकाव्या लागतात. काही म्हणले बघा, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 25 एकर जमीन होती, पण एका माणसाला वाईट संगत लागली. एक 2 एकर किती आता फक्त 5 एकर जमीन राहिली. मग अशा वेळेला, ज्या वेळेला रात्री 10 वाजता आला लेझिम खेळत घरी, 7 वर्षाच्या 8 वर्षाच्या लेकरानं पाहिलं, रडत आलं पोरग, पायरीवर बसलेलं लहान लेकरू. आणि 8-10 वर्षाचं ते पोरग, त्यानं पाहिलं 10:30 वाजता बाप लेझिम खेळत येतो. त्या वेळेला पोराच्या डोळ्यात अश्रू आले, बापाच्या समोर हात जोडले त्या लहान लेकरानं आणि सांगितलं, बाबा 25 एकर जमीन होती आपल्याला, पण वाईट मित्राच्या संगतीला लागलात, सगळं वाटोळं केलं बाबा. 2-2, 4-4 एकर विकीत चालले. आता 5 एकर जमीन शिल्लक आहे फक्त. आता एक काम करा ना बाबा, मला वकील व्हायचं, मला डॉक्टर व्हायचं, मला इंजिनियर व्हायचं बाबा. एक काम करा ना बाबा, उद्यापासून वाईट वागणं सोडून द्या ना बाबा, मला डॉक्टर करा ना, मला इंजिनियर करा ना. असं जर 10 वर्षाचं लेकरू हात जोडून एखाद्या बापाच्या समोर विनंती करत असेल तर शास्त्र असं सांगतं, त्या बापानं त्या मुलाचं ऐकलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आणि एखाद्या वेळेला एखाद्यावर कर्ज झालं एखाद्या माणसावर, आणि कर्ज झाल्यानंतर काही सूत्र पाळावं लागते. आमदानी 8 आणि खर्चा रुपया ज्या वेळेला होतो त्यावेळेला माणूस कर्जबाजारी होत असतो. त्यावेळेला जुन्या लोकांची एक मनकामं येत असते, कोणती? अंथरून पाहून पाय पसरायला पाहिजे. ही मनकामं येते त्यावेळेला, लक्षात ठेवायचं. आणि ज्या वेळेला कर्ज झालं, गावानं त्याला त्या ठिकाणी व्यवहार बंद केला एखाद्या माणसासंग. गावात जाऊ द्या, शेजारी पाजारी सुद्धा त्याच्याशी नीट बोलत नाही, कारण व्यवहार चुकला. समाज व्यवहार प्रिय आहे का? जगाला काही घेणं देणं नाही, तुम्ही काय करता आणि काय नाही, तो जगाला काही घेणं देणं नाही, पण व्यवहार प्रिय आहे. समाजामध्ये तुमचा ज्या दिवशी व्यवहार चुकेल त्या दिवशी समाज तुमची थट्टा करायला सुरुवात करेल. व्यवहार चुकून द्यायचा नाही समाजामध्ये. आणि ज्या वेळेला व्यवहार चुकला त्या वेळेला आपल्याला किंमत राहत नाही. मग त्या ठिकाणी गावातल्या लोकांनी वाळीत टाकलं, शेजारी पाजारी नीट बोलत नाही, कारण कर्ज झालं, 25 लाख रुपये कर्ज झालं, आणि आता हे फेडायचे कसे? आणि अशा वेळेला तो माणूस सारखा विचार करत असतो. अशा वेळेला त्याची धर्मपत्नी ती जर विरोधात गेली ना, विरोधात,
ती जर म्हणली ना तुम्हाला काही कळत नाही तुम्ही लय कर्ज करून ठेवलं, तर त्या वेळेला तो माणूस विपरीत विचार करून आत्महत्येचा विचार करत असतो बरं काय का. मग अशा वेळेला काय करायचं असतं, त्या स्त्रीनं त्याच्या धर्मपत्नीनं त्याच्या जवळ यायचं आणि त्याला सांगायचं जाऊ द्या, कर्ज झाला असेल, होतच असतं, माणूस आहे, माणसावर कर्ज होणार नाही तर का जनावरावर होईल का, कर्ज होतच असतं. पण मी तुमची धर्मपत्नी तुम्हाला शब्द देते, खांद्याला खांदा लावून पुन्हा कष्ट करू, पुन्हा प्रॉपर्टी कमवून लोकांचं कर्ज फेडू, मी तुम्हाला शब्द देते, असं ज्या वेळेला त्यांची धर्मपत्नी म्हणेल ना त्याला, त्या वेळेला त्याला उत्साह येत असतो. आणि एखाद्या वेळेला वाईट वागणारा नवरा, 4 लेकरं उपाशी तापाशी झोपतात, 3 दिवसापासून चूल पेटत नाही, 8 वाजता आला नवरा, लेझिम खेळत 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 धर्मपत्नीनं आतापर्यंत फाटकी साडी घातली, फाटकी साडी, थिगळाची साडी घातली, पैठणी मारून मिरवली, परंतु कधी नवऱ्याची तक्रार केली नाही. अशाही अवस्थेमध्ये आज त्या माऊलीच्या डोळ्यात अश्रू आले. 4 लेकरं आहे, 3 दिवसापासून उपाशी आहे, चूल पेटली नाही. त्याच वेळेला लहान पोरग म्हणता आई पोटातलंही दुखायला लागलं, काहीतरी दे ना आई, काहीतरी दे ना आई. त्या वेळेला आईनं सांगितलं तुझे बाबा उद्या काहीतरी आणतील, मग आपली चूल पेटेल. बरं बाळा, मिठाचा खडा पाण्यात त्या ठिकाणी बुडवला आणि त्या पोराच्या ओठाला लावला, झोपी घातली. 4 लेकरं, 4 लेकराची माय ज्या वेळेला पायरीवर बसलेली आहे, 8:30 वाजता आला नवरा लेझिम खेळत. अशा वेळेला त्या माऊलीच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्या माऊलीनं सांगितलं, हो आतापर्यंत फाटकी साडी पैठणी म्हणून मिरवली असेल, कधी तक्रार केली नाही. माझ्या माहेरामध्ये तुम्हाला एखादा वाईट शब्द बोलला असेल, मी सहन केलं नाही, सगळं सहन केलं, मी गरिबी हरिबी सगळं अपमान सहन केला, परंतु 4 लेकराची मी माय आहे, हो 4 लेकराची माय तुमच्या समोर आज हात पसरते. वाईट नका वागू, खांद्याला खांदा लावून कष्ट करू, आपल्या पोरांना त्या ठिकाणी चांगलं खायला मिळेल. असं जर एखादी धर्मपत्नी आपल्या नवऱ्याला शिकवत असेल, तर शास्त्र असं सांगतं की त्या नवऱ्यानं त्या धर्मपत्नीचं ऐकलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल मग त्याच पद्धतीत विचार करा. तुमचं आमचं जीवन जर चांगलं सुंदर व्हावं असं वाटत असेल, तर ज्या संतांनी संसाराची राख रांगोळी केली महाराज, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. हे कामक्रोध बंदी खाणी तुका मने दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. कामक्रोध बंदी खाणी तुका मने दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. कामक्रोध बंदी खाणी तुका मने दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. अशा चालींमध्ये दाट शक्यता असते गुतामत होण्याची, परंतु तुम्ही म्हणून अशा चाली आहे. विठ्ठल विठ्ठल आदरणीय महाराजांच्या सोनवणे दादांच्या पण आवाजामध्ये एक वेगळा रिदम आहे. मी त्यांना या आता कीर्तनातून तर सांगतोच, पण मी फेसबुकवर सुद्धा त्यांना कमेंट टाकलेले बघा. ते ज्या वेळेला सुंदर अंतकरणामधून पांडुरंग परमात्म्याला आळवतात, त्या वेळेला एक अलौकिक आनंद त्या ठिकाणी निर्माण होतो. विठ्ठल विठ्ठल बघा, ज्या साधू संतांनी त्या ठिकाणी स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी केली महाराज, स्वतःचा संसार पाहिला नाही. त्या संतांनी तुमचं आमचं हित व्हावं. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया, आ
दीना किडवानी, किडवानी. हे आँख वो जो शाम का दर्शन किया करे, क्या बात है. हे शीश वो जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे, हीरे मोती ताली वाजवा. हीरे मोती से नहीं है शोभा हाथ की, हे हाथ वो जो भगवान का पूजन किया करे, मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में सदा जीवन किया करे, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन. बघा, ज्या साधू संतांनी तुमच्या आमच्या हितासाठी त्या ठिकाणी स्वतःचा प्रपंच पाहिला नाही, त्या संतांचे आपल्यावरती उपकार आहे. आपल्यावर कोणाचे प्रत्येकाचे उपकार असतात बरं का. ग्रस्तीवर उपकार आहे. आता बघा, माझी गाडी या समृद्धी हायवेनं आली. समृद्धी हायवेनं आम्ही पुढे जांभळा फाट्यावर उतरलो, पुन्हा पडेगाव येताना हा जो रस्ता आला, मोठा जो हायवे आहे, या कळत न कळत हा हायवे ज्यांनी निर्माण केला, कुणीतरी घाम गाळला त्या ठिकाणी, कुणीतरी कष्ट केले की नाही, म्हणून तर माझी गाडी सुखरूप आली नाही या ठिकाणी. तसं कुणाच्या तरी कष्टाचे उपकार माझ्या अंतकरणावरती झालेले. कुणाचे तरी, ज्या विहिरीचं, ज्या नळाचं पाणी पितो ते विहिरीतून येतं, आणि महाराज त्या विहिरीत कुणी ज्यांनी कष्ट केले, घाम गाळला, त्यांचे सुद्धा कळत न कळत उपकार आमच्यावरती आहे. म्हणजे असं हे जीवन आहे. परंतु ग्रस्त आश्रम म्हणल्यानंतर त्या ठिकाणी दोन चार जे आपल्यावरती उपकार आहे, मातृऋण आहे, पितृऋण आहे, देवऋण आहे, ऋषी ऋण आहे. या ऋणातून मग मुक्त होण्याचा प्रयत्न करणं म्हणजे ग्रस्ती जीवन चांगलं सांभाळणं. आईच्या ऋणातून मुक्त व्हायचं, पितृऋणातून. आज महाराज हा वाणी परिवार आदरणीय दादांच्या ऋणातून म्हणजे पितृऋणातून मुक्त होतोय. 5 वर्ष झाली. एक देव ऋण आहे, एक ऋषी ऋण आहे. एक देव ऋण म्हणजे देवानं काय ऋण केले आमच्यावर, भगवान परमात्म्याने आमच्यावरती जे ऋण केले महाराज, जे कोणीच करणार नाही. जेने दिला जीवदान तयाचे करील चिंतन. भगवान परमात्म्याने आपल्याला हे दान स्वरूपात दिलंय. दान स्वरूपात काय दिले? इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोला या वचन. इंद्रिय दिले, त्याचे आभार मानावे. कान दिले, डोळे दिले, मुख दिलं, हात दिले. कशासाठी? काही लोक मंदिरामध्ये तिरट खेळत. हात कशासाठी दिले? टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची, वाटती चालावी पंढरी. पंढरीची वाटती चालावी, पंढरीची पंढरीची वाटती चालावी, पंढरीची. टाळी वाजवण्यासाठी हात दिले, कान दिले. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. हे भगवान परमात्म्याने आपल्याला इंद्रिय दिले, आपण त्याचे आभार मानावे. कशासाठी दिले? नामस्मरण करण्यासाठी दिले. नाही केलं आपण. जी गोष्ट ज्याच्यासाठी मिळाली त्याच्यासाठी वापरली पाहिजे. आता माझी इंडिवर गाडी कशासाठी आहे? फिरण्यासाठी आहे, कीर्तनाला जाण्यासाठी आहे. पण मी जरा डोकं चालवलं आणि त्या गाडीला पाठीमागून ट्रॅक्टरचा रोट्या बांधला आणि कपाशीच्या शेतात नेली, चालन का? नाही चालणार. का? कारण ती गोष्ट त्याच्यासाठी नाही ना. जी गोष्ट ज्याच्यासाठी मिळाली त्याच्यासाठी वापरली पाहिजे. तसा नरदेह कशासाठी दिला? देवे दिला देह भजना गोमटा. तो जगाला फाटा बाधिकेचा, तो जगाला फाटा बाधिकेचा, तो जगाला फाटा बाधिकेचा,
तोय झाला फाटा बाधिकेचा तोय झाला फाटा बाधिकेचा हो देव दिला देह भजन गोमटा गोमटा देव दिला देह भजन गोमटा देव दिला देह देह भजन गोमटा गोमटा देव दिला देह भजन गोमटा गोमटा देव दिला तुझ्या देह झाला फाटा बाधिकेचा तुझ्या झाला फाटा बाधिकेचा बाधिकेचा तुझ्या झाला फाटा बाधिकेचा तोय झाला फाटा बाधिकेचा 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 देवी दिला देह भजना गोमटा भगवान परमात्म्यानं सुंदर नर देह दिला भजन करण्यासाठी पण तो इतर वापरला तर त्याचा परिणाम एक दिवस भोगावा लागेल आपल्याला एखादा जन्म आपल्याला असा मिळेल की भगवान परमात्मा विचार करेल याला कान दिले होते पण यानं देवाचं नाही ऐकलं मग कानच द्यायचं नाही एखाद्या वेळेला मग असं बैर म्हातार देईन आपलं बैर म्हातार मग नाही ऐकिले हरी कीर्तन काही ऐकिले हरी कीर्तन नाही वेद शास्त्र पठन नाही गेले पुराण श्रवण नाही वेद शास्त्र पठन नाही वेद शास्त्र पठन हो बैरा झालो त्या गुणे बैरा झालो या जगी 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 नाही ऐकिले हरी कीर्तन नाही केले पुराण श्रवण नाही वेदशास्त्र पठन गर्भी बैरा झालो त्या गुणे गर्भी बैरा झालो त्या गुणे गर्व झाला बैरा का झालो त्याचे काही कारण सांगितले भगवान परमात्म्याने सुंदर कान दिले होते परंतु नामस्मरण त्या ठिकाणी ऐकलं नाही देवाचं ऐकाव मला मुख दिलं म्हणून मी माझा महत्वाचा मुद्दा हा होता की साधू संतांचं आपण ऐकावं का ऐकावं याच्यावरती आपण चिंतन केलं संतांचे अनेक अभंग आहे संतांचे एक एक विचार तुम्हाला आम्हाला ते तारून नेणार आहे संतांचे विचार तारक आहे संतांनी हे सांगितलं जे वेदानं सांगितलं ते साधू संतांनी सांगितलं वेदानंद बोलीला वेदानं काय सांगितलं बघा आता भगवान परमात्मा वेदा नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा हा नाम्याची खीर चाखतो जोखोबाची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा तसा तर हा भगवान परमात्मा वेदाला न कळत वेदाला कळाला नाही भगवंत त्या वेदानं सांगितलं आता साधू संत ज्या विचाराला मानतात तो विचार कोणता संत महात्मे तुम्ही आम्ही ज्या संतांना मानतो ते संत महात्मे एका विचाराला मानतात तो विचार कोणता तो विचार आहे वेदाचा विचार चार वेद ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद सामवेद आपण याच्या सगळ्या परंपरा विधी करतो सगळे वेदानं सांगितलंय आम्हाला सनातन हिंदू धर्म संस्कृती आहे आपली श्रेष्ठांची संस्कृती आहे
आपली संस्कृती श्रेष्ठांची महाराज. मनुष्य गेल्यानंतर सुद्धा आपण त्यांचं स्मरण ठेवतो. दुसऱ्या संस्कृतीमध्ये असं नाही. श्रेष्ठांची संस्कृती म्हणजे हिंदू धर्म संस्कृती आहे. किती श्रेष्ठ आमची धर्म संस्कृती माहिती आहे तुम्हाला? हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी स्वामी विवेकानंद परराष्ट्रामध्ये व्याख्यान करत असताना एक दिवसाची घटना. परराष्ट्रातली एक युवती स्वामी विवेकानंदांवरती फिदा झाली. स्वामीजी तुमच्या बरोबर मला विवाह करायचा आहे. स्वामीजींनी विचारलं, बट वाय, का वाटतं तुला माझ्या बरोबर विवाह करावं? त्याने सांगितलं, दुसरी काही इच्छा नाही, परंतु तुमच्या बरोबर जर मी विवाह केला तर तुमच्यासारखा गुणवान शीलवान कुलवान मुलगा मला होईल, ही माझी इच्छा आहे. स्वामीजींनी सांगितलं, मी संत विचारामध्ये वाढलोय, माझ्यासारखा गुणवान शीलवान कुलवान मुलगा तुला पाहिजे ना? माझ्या देशाची संस्कृती म्हणजे श्रेष्ठ संस्कृती आहे. माझ्यासारखा गुणवान आणि शीलवान कुलवान मुलगा तुला पाहिजे असेल तर तुझ्या समोर उभा असलेला हा विवेकानंद तुझा मुलगा समज ना, असं म्हणणारी आमच्या देशाची श्रेष्ठ संस्कृती आहे. आणि त्या राष्ट्रामध्ये आम्ही जन्माला आलो महाराज. ज्या वेदानं जे सांगितलं, वेदाला जो परमात्मा समजला नाही, वेदानाही नाही कळला अंतपार ज्याचा कानडा राजा पंढरीचा. त्या वेदानं काय सांगितलं? वेदानंत बोलिला अर्थ तुकाची साधीला, विठोबासी शरण जावे, निज निष्ठे नाम गावे. आणि तेच साधू संतांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं. अरे बाबांनो, जे वेदानं सांगितलं तेच साधून सांगितलं. वेदाचा तो अर्थ माशीचं ठावा, येरा निवावा भारमाता. मग संतांनी या जगाचं कल्याण होण्यासाठी काही महत्वाचे विचार सुचवले, त्यातून अनेक अभंग निर्माण झाले. ज्याचा कधीच भंग होत नाही त्याला अभंग म्हणतात. भंग नाही नाव ठेविले अभंग, अभंगाचा रंग कोण जाणे. ज्याचा कधी भंग होत नाही त्याला अभंग म्हणतात. अनेक अभंग आहे बघा. काही वेळेला संत महात्मे जसं जसं त्या ठिकाणी काही वेळेला हातापाया पडले आपल्या, लागून या पाया विनवितो तुमाशी कर टाळी बोला मुकीना विठ्ठल. लागून या पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया विनवितो तुम्हाला. वा 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 वा. लागून या पाया विनवितो तुम्हाला, 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 लागून या पाया विनवितो तुम्हाला. करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा. करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा, मना वेळ वेळा, मना वेळ. आपल्याकडे राहिले 16 मिनिटं. 16 मिनिटामध्ये आपल्याला थांबायचंय, परंतु आपल्याला भूमिका अजून स्पष्ट करायची आहे बघा. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा अभंग पहिला. या अभंगामध्ये काय सांगितलं? हात जोडून पाया पडून विनंती केली, बाबांनो काय करा, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा, हात जोडून पाया पडून. आता काही वेळेला संत रागावले सुद्धा, किती सांगू तरी न ऐकती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. हा अभंग कोणाचा? तुकोबरायांचा. रागावले तुकाराम महाराज, शिवी घातली, परंतु पुढे वाटोळ होऊ नये म्हणून आज बोललेले बरे, रागानं बोलले. काही वेळेला नाथ महाराज त्या पाठी बायकोना नवरा गरबार केला ना, मानाचा मनोरथ पूर्ण झाला, मानाचा मनोरथ पूर्ण झाला ना, मानाचा मनोरथ पूर्ण झाला, मनाचा मनोरथ पूर्ण झाला, मनाचा मनोरथ पूर्ण झाला, मनाचा मनोरथ पूर्ण झाला, मनाचा मनोरथ पूर्ण झाला. हे सुद्धा मायेचं वर्णन करणार आहे. असे अनेक कूट अभंग आहे. पैकी आज जो अभंग निवडलेला आहे हा अभंग तुमच्या आमच्या जन्माचा, याचा तुमच्या आमच्या जन्माचा जवळचा संबंध आहे. प्रत्येकाचा जन्म हा जार वेष्टनातून आईच्या उदरामधून झालेला आहे. आता इथं आईचं उदर म्हणजे चिंचेचं पान म्हणतात महाराज. आईच्या उदरामध्ये आपण 9 महिने 9 दिवस 9 तास 9 मिनिटं 9 सेकंद राहिलेलो आहे. आईच्या उदरामध्ये डोकं खाली होतं, पाय वर होते, आणि अशा अवस्थेमध्ये
आपण त्या ठिकाणी आतंक रडत होतो आपण, देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवणी, आठवीन पाय हा माझा, नवस रात्री दिवस पांडुरंगा. भगवान परमात्म्याची आपण आराधना करत होतो, त्याला आवाज देत होतो, देवा या दुःखातून मला एकदा सोडव बाबा. भगवान परमात्म्यानं आपल्याला दुःखातून सोडवलं. पण महाराज सांगतात बघा, आता आपल्याला आज चिंतनासाठी घेतलेल्या अभंगाचे 2 भाग करायचे. पहिला भाग असा की त्याच्यामध्ये जर संत विचार आपल्या जीवनात आले नाही, सद्गुरू आपल्याला कळाले नाही, संतांची सेवा आपल्याकडून घडली नाही, वारकरी संप्रदायाची सेवा घडली नाही, तर आपलं जीवन व्यर्थ कसं जातं. नुसतं जन्माला आल्यानंतर जुन्या लोकांची एक म्हण आहे, जन्माला आला आणि पाणी होऊन उपयोग काय झाला, काही उपयोग होत नाही. मग जन्माला आला, वय वाढत राहिलं, नुसतं वय झालं. आता आपण महाराष्ट्रात जन्माला आलो संतांच्या भूमीमध्ये म्हणून सोडून द्या, पण आपण जर तिकडं बिहार बाकी दुसऱ्या राज्यामध्ये जन्माला आलो असतो, आपल्याला परमार्थ नामस्मरण हे 5वं पुण्यस्मरण समजलं असतं, नसतं समजलं महाराज. मग जन्माला आला, जगला, राहिला, महाराज काही उपयोग झाला नाही. असा जो कोणी आहे ज्याच्यावर संत कृपा झाली नाही, त्याच्या जीवनाचं अधोगती कशी होते बघा. मग महाराज सांगतात की असा जो माणूस जन्माला आला, वय वाढत राहिलं, घड्याळ कोणासाठी थांबत नाही, वय वाढत राहिलं, 25 वर्षाचा कालखंड झाला, त्याचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर जोरानं संसार करायला लागला. पण या संसारामध्ये मिथ्यत्व असणारा हा संसार, त्या संसारामध्ये सुद्धा त्याला एक पठ्ठ्या भेटला, आणि तो म्हणजे अभिमान. अभिमान म्हणजे गर्व. त्या गर्वाला म्हटलंय वांजेचा पुत्र पोहला रे. वांजेला पुत्र होतच नाही, कारण अभिमानाला आई वडील नाही ना. मग तो अभिमान मी केलं. काही लोकांना अभिमान होतो बघा. मी एका ठिकाणी वास्तू शांतीच्या कीर्तनाला गेलो, बजरंग दादा वास्तू शांतीच्या कीर्तनाला गेलो. तिथं गेल्यानंतर एक जण म्हणलं, महाराज कीर्तनात टाइम आहे, चला आपण नाश्ता करू. मग गेलो नाश्ता करायला त्याच्या घरी. पण त्याला काय, मला काय माहिती, त्याला ते नाश्त्याचं काही घेणं नव्हतं, पण त्याचा बंगला मला दाखवायचा. गेलो, मग त्या ठिकाणी चप्पल काढलं पण सुरू झालं, महाराज म्हाताऱ्याच्या काळात काही नव्हतं, सगळं मी केलं. म्हाताऱ्याच्या काळात काही नव्हतं, सगळं मी केलं. माझं गेलं डोकं सरकून. म्हणलं का रे, म्हाताऱ्याच्या काळात काहीच नव्हतं, सगळं तू केलं. म्हाताऱ्यानं तो टायमाला जर ऑपरेशन केलं असतं तरी लक्षात आलं तर पहा, मी पणाचा टेंबा मिरवणं म्हणजे वांजेच्या पुत्राला मोठं करणं आहे. विठ्ठल मग महाराज सांगतात, या ठिकाणी जन्म झाला, आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस राहिला, जन्मालाही आला, मोठा झाला, विवाह झाला. विवाह झाल्यानंतर संसार कसा आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटे. आणि असा संसार प्रपंच करता 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 अभिमान झाला. उपयोग काय झाला, अगोदर तर परमार्थ करत नाही, नामस्मरण करत नाही, त्याच्यात अभिमान येऊन चिकटला. पण नुसताच अभिमान नाही आला, मग त्या ठिकाणी 2 तोंडाची असलेली ती वासना आली, आणि त्या वासनेनं घात केला. म्हणून महाराज सांगतात, चिंचेच्या पानावर रचले देऊळ, आधी कळस मग पाया. चिंचेच्या पानावर रचले देऊळ, आधी कळस मग पाया रे. चिंचेच्या पानावर रचले देऊळ, आधी कळस मग पाया. चिंचेच्या पानावर रचले देऊळ, आधी कळस मग पाया. देव पूजू गेलो तव देऊळ उडाले, देव पूजू गेलो तव देऊळ उडाले, देव पूजू गेलो तव देऊळ उडाले, देव पूजू गेलो तव देऊळ उडाले. खेळिया सद्गुरु राया रे, चिंचेच्या पानावर रचले देऊळ, आधी कळस मग पाया रे. चिंचेच्या पानावर रचले देऊळ, आधी कळस मग पाया. चिंचेच्या पानावर रचले देऊळ, आधी कळस मग पाया रे. चिंचेच्या पानावर रचले देऊळ, आधी कळस मग पाया रे. देव पूजू गेलो तव देऊळ उडाले. देव पूजू गेलो तव देऊळ उडाले म्हणजे महाराज, जोपर्यंत देव पूजू गेलो तव देऊळ उडाले, याचा अर्थ असा की परमार्थ काळा संपला, वेळ संपला का, आपल्याला भगवान परमात्मा समजलाच नाही. कारण जो शरीर निर्माण झालं, एक दिवस आयुष्य संपणार आहे. मी असू द्या, तुम्ही असू द्या, तुम्ही असू द्या, कोणी असू द्या, आएगा सो जाएगा. राजा रंक फकीर येत नाही उरो, आले अवतार येरते पामर जीव किती. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़े.
सांझ के बाद होगा सबेरा. बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये निश्चित घडणारी घटना कोणती असेल तर तो मृत्यू आहे. या काळानं कोणाला सोडलं का? मग या काळानं कोणाला सोडलं का? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठी. उठा उठा जागा पाठी भयाले मोठी. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. अरे मोठे अरे मोठे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नांतो पंतू तो ही तैसा. प्रत्येकाच्या पाठीमाग लागलेलं भय कोणतं असेल तर ते मृत्यू नावाचं भय आहे. एवढं भय आहे, एवढं भय. आता जरी बघा, एखादा माणूस गेला आणि दहाव्याची पत्रिका छापली आपण पत्रिका. एखाद्या पाहुण्यानं तुमच्या हातात पत्रिका दिली दहाव्याची. पहिल्यांदा तुम्ही काय करता बरं दादा? दहाव्याची पत्रिका हातात दिल्यावर पहिल्यांदा काय करतो आपण? दहाव्याची पत्रिका तुमच्या हातात दिली तर पहिल्यांदा काय करीत होते? त्याचा कोपरा उडीतो, कोपरा. का बरं? असं काय एखाद्या ग्रंथात लिहून ठेवले? पाहुण्यानं दहाव्याची पत्रिका तुमच्या हातात दिली का त्याचा कोपरा फाडा, सांगितलं का? मग भय आहे, भय. त्याच्या पाठीमागं काय आहे? भय आहे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. प्रत्येकाच्या पाठीमागं लागलेलं भय म्हणजे मृत्यूरूपी भय आहे, काळरूपी भय आहे. आणि या भयानं कोणालाही सोडलेलं नाही. मग अनेक पिढ्या आपल्या पूर्वजांच्या त्याही आल्या, त्यांनाही जावं लागतं. आणि म्हणून नरदेह कशासाठी मिळाला? ज्यांना समजला ते भाग्यवान, ज्यांना नरदेह आला तसा गेला, उपयोग झाला नाही. आणि मग म्हणून महाराज सांगतात काय उपयोग झाला? जन्माला आला, जन्माला आल्यानंतर 25 वर्ष वायाला, म्हणजे आयुष्य गेलं 25 वर्ष. पहिलं लग्नाच्या अगोदर 25 वर्षाचा नवरदेव झाला, मग नवरदेवाचा विवाह झाला. 12:36 अंतरपाठाच्या बाजूला उभा राहिला आणि त्या ठिकाणी अंतरपाठ धरला आणि त्या ठिकाणी विवाह संपन्न झाला. परिणामी 2 जीवाचं एकत्रीकरण झालं. यालाच पाषाणाची सांगड. पाषाणाची सांगड म्हणजे हा देह कसा आहे? माती स्वरूप आहे महाराज, याच्यामध्ये माती तत्व जास्त आहे. यालाच पाषाण देह सुद्धा म्हणतात. आणि म्हणून 2 देह एकत्रीकरण, 2 देहाचं एकत्रीकरण झालं स्थूल देहाचं, म्हणजे त्यांचा संसार सुरू झाला. आणि त्यांच्या संसारामध्ये हा संसार कसा आहे? मुळात कोणाचा पूर्ण झाला का? संसार कोणाचा पूर्ण झाला आतापर्यंत? एखादा माणूस आहे का पडेगावमध्ये असा ज्यांचा संसार पूर्ण झाला? कोणीच नाही. कीर्तनकार नाही, कथाकार नाही, तर तुम्ही कुठे? संसार पूर्ण कोणाचा होत नाही. पण 42व्या वर्षी परमार्थ पूर्ण करून कुडी सहित झाला गुप्त तुका ते तुकोबराय. परमार्थ पूर्ण करून दाखवतात मला. संसार पूर्ण होत नाही कोणाचा, संसार कोणाचाही पूर्ण झालेला नाही. मग असा जो संसार आहे त्या संसारामध्ये वावरत असताना ज्याला या ठिकाणी कुठंच त्या ठिकाणी स्टॉप नाही, त्या संसारामध्ये वांजेचा पुत्र पोला अभिमान जर माणसाला आला तर त्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. त्यातले त्यात वासना येऊन चिकटल्या, की ती वासना काय करते? जिकडं जाऊ नको तिकडं जाये, जिकडे जाऊ नको तिकडे जाये. जे जे खाऊ नको ते ते खाये, खाऊ नको ते खाये. वासना वढाळ गाय गड्यानं, वासना वढाळ गाय, वासना वढाळ गाय गड्यानो वासना वढाळ गाय, वासना वढाळ गाय गड्यानो वासना वढाळ गाय. अशी जी वासना आहे त्या वासनेनं घात केला. आणि म्हणून महाराज सांगतात चिंचेच्या पानावर रचिले देऊळ, आधी कळस मग पाया रे. देव पूजू गेलो तव देऊळ उडाले, खेळिया सद्गुरु राया रे. आणि मग महाराज त्याच्यामध्ये जर सद्गुरूची कृपा झाली तर मग महावाक्याचं श्रवण झालं कानानं.
महावाक्य ऐकावं या कानानं. कान कशासाठी दिले? अभंग ऐकण्यासाठी, नामस्मरण ऐकण्यासाठी. परंतु या ठिकाणी आपण काय खुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमा विठोबा रखुमा. त्या उदरातून जन्म झाला. जन्माला आल्यानंतर 25 वर्षाचा कालखंड गेला तरी नामस्मरण समजलं नाही. संत विचार आले नाही अंतकरणामध्ये. विवाह झाला. मग एकदा संसारामध्ये गुंतला म्हणजे गुंतला. आणि मग त्या ठिकाणी नामस्मरण कधी केलं नाही. त्याच्यातल्या त्याच्यात अभिमान झाला, मीपणा झाला, अहंकार आला जीवनामध्ये. आणि मग त्या अभिमानानं मातीत घातलं महाराज. आणि म्हणून वासना आली, अभिमानाला, परिणामी वाईट झाला त्याचा शेवट. आणि म्हणून महाराज सांगतात, देव पूजू गेलो तव देऊळ उडाले. परमार्थ कळण्याच्या अगोदरच शरीर थकलं, जर्जर झालं आणि पडलं शरीर. शरीर जात आगवी हे नाशिवंत स्वभावी, म्हणून इत्वा झुंजावी पंडुकुमारा. शरीराचा स्वभाव आहे प्रत्येक क्षणाला नाशाकडे जाणं. आणि म्हणून ते शरीर एक दिवस पडलं महाराज. आणि मग उपयोग झाला नाही. मग काय, जर साधू संतांचे विचार जीवनामध्ये आले, संत विचाराचं रसायन जर जीवनामध्ये आलं, तर परिणामी काय होत असतं? परिणामी त्या ठिकाणी ते जीवन कृतार्थ होत असतं. आणि मग संतांनी शिकवलं काय ऐकावं, काय ऐकू नये. काय ऐकावं? साधू संतांनी काय शिकवलं? भगवान परमात्म्याचं नामचिंतन ऐकावं, कीर्तन ऐकावं. कीर्तन काय आहे? कीर्तन म्हणजे काय बरं? या तनातला कीर काढून टाकणं म्हणजे कीर्तन आहे. तनातला कीर काढून टाकणं म्हणजे कीर्तन आहे. आतमधले नको त्या गोष्टी आहे. मल विक्षेप आवरण. बघा, एक अंतकरण चतुष्टय सांगितले आतमध्ये. मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे. त्या चित्तामध्ये सुद्धा चिंतन चालू आहे. चित्तामध्ये काही गोष्टी असतात. चित्तामध्ये चिंतन करावं. केलेलं चिंतन हे चित्तामध्ये जाऊन बसत. आणि केलेली चिंता सुद्धा कुठं जाऊन बसती? केलेलं चिंतन एक चित्तामध्ये जाऊन बसत आणि केलेली चिंता सुद्धा चित्तामध्ये जाऊन बसते. आता लक्षात घ्या, दोघांचा फरक असा आहे. जर भगवत चिंतन केलेलं असेल तर ते चित्तामध्ये साठवल्यानंतर आनंदाची प्राप्ती होते त्या जीवाला. चित्तामध्ये भगवत प्राप्ती साठवल्यानंतर, चिंतन साठवल्यानंतर आनंदाची प्राप्ती होते. आणि चिंता जर त्या ठिकाणी साठवली चित्तामध्ये, चिंता सारखी चिंता जर चित्तामध्ये साठवली तर तीच चिंता चितेकडे घेऊन जाते. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, म्हणजे चित्त स्वच्छ करण्यासाठी, आतून निर्मळ करण्यासाठी सुद्धा संत विचार महत्वाचे आहे. आणि असे संत विचार तुम्हाला आम्हाला ज्या वेळेला कळतात, ज्या वेळेला आम्ही त्या भगवान परमात्म्याविषयी ऐकतो, कानानं श्रवण करावे त्याचे गुणानुवाद. याचाच अर्थ बहिऱ्याने ऐकिले, आंधळ्यानं देखिले. म्हणजे काय? जगामध्ये आज जगाचं हे जे रौद्र रूप आहे, ज्या गोष्टी सत्य नाही त्याला सत्य म्हणायला आपण लागलेलो आहे. ज्या असत्य आहे त्याला सत्य म्हणतो. जे गोड आहे ते कडू लागायला लागलं, कडू आहे ते गोड व्हायला लागलं. कधी कुठं बरं या कलियुगामध्ये? गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. विषय विषयाचा परिपाडू. गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. असा जो भ्रामक असलेला संसार आहे, प्रपंच आहे, त्या प्रपंचामध्ये त्या ठिकाणी नको त्या गोष्टी आपल्याला सत्य वाटायला लागल्या. आणि मग डोळ्यावरती पडदा आला महाराज अज्ञानाचा. पण अज्ञानाचा पडदा ज्या वेळेला संत विचाराच्या शब्दांनी निघून गेला, त्यावेळेला आंधळ्याने देखिले, बहिऱ्याने ऐकिले. आणि मग पांगळ्यानं पाठलाग केला. पांगळ कोण? तर पांगळा आहे मन महाराज. मनाला कुठं पाय हाते का मनाला? पण कीर्तनाला जावंच लागेल, पुण्यस्मरणाला जावंच लागेल. हे तुमचे हात म्हणले म्हणून तुम्ही कीर्तनाला आले का पाय म्हणले म्हणून कीर्तनाला आले? काय म्हणून कीर्तनाला आले तुम्ही? कशाने सांगितलं पहिलं तुम्हाला पुण्यस्मरणाला जावंच लागेल म्हणून? मनानं. बरं, त्या मनाला पाय आहे का, हात आहे का, काय डोळे आहे का, काय? बरं, हे मन कैसे केवडे दरु जातान सापडे, परी रहाटवया थोडे त्रैलोक्य या. मन असं आहे महाराज, बसलं मंडपामध्ये, गेलं घरी.
गेलं संभाजीनगरमध्ये जाऊन आलं, तिकडं जालना रोडला गेलं, आलं पुन्हा आलं इथं मंडपामध्ये. असं मन आहे. मग या मनानं काय केलं, पाठलाग केला. कोणत्या विचाराचा? जे साधू संतांनी दिले ते विचार, ऋषीमुनींनी दिले ते विचार, त्या विचाराचा पाठलाग केला मनानं. आणि मग त्या मनाचं झालं चांगलं. मग आंधळ्याने देखिले, बैऱ्याने ऐकिले, पांगळ्याने पाठलाग केला रे. चिंचेच्या पानावर रचिले देऊळ, आधी कळस मग पाया रे. म्हणून महाराज सांगतात, एका जनार्दनी एक पणे बिनवी, एका जनार्दनी एक पणे बिनवी, एका जनार्दनी एक पण विणावी. वैकुंठवासी बन्सीलाल चिंतामण वाणी दादांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित जमलेले आपतिष्ट नातेवाईक, सगळे सोयरे, सर्वांना मनपूर्वक वाणी परिवारातर्फे धन्यवाद आहे. आदरणीय बन्सीलाल दादा व मातोश्री ठमाबाई यांनी कष्टातून हा प्रपंच बहरावला आणि हा प्रपंच आज मोठा परिवार, आज या प्रपंचाचा मोठा परिवार आहे. आणि चांगल्या प्रकारचे विचार समाजामध्ये, सुसंस्कार या परिवारामध्ये आहे. आदरणीय संजय बन्सीलाल वाणी असतील, आदरणीय बजरंग बन्सीलाल वाणी असेल, 5 मुली व नातवंडे असा त्यांचा परिवार आहे. आणि बन्सीलाल दादा ते 10 भाऊ होते, मोठा परिवार होता हो. 6 चुलत बहिणी, असा मोठा परिवार सोडून दादा 5 वर्षापूर्वी या परिवारातून गेले. 5 वर्षापासून दादांचा या ठिकाणी पुण्यस्मरण हा परिवार करतोय. आपल्या वडिलांना विसरू शकत नाही. मी नेहमी सांगत असतो, आई घराचं मांगल्य आहे आणि बाप घराचं अस्तित्व असतो. आणि म्हणून दादांना हा परिवार विसरत नाही. पुन्हा 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 दादांची या परिवाराला स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. माझे सद्गुरू ब्रह्मलीन संत सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, माझे सद्गुरू महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज, योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांकडे मी प्रार्थना करेल, अशीच सद्बुद्धी या परिवाराला सद्गुरू गंगागिरी महाराज देव. आणि या परिवाराकडून अशीच आपल्या पितरांची, आई वडिलांची सेवा घडत राहो, हीच सद्गुरूचरणी या ठिकाणी प्रार्थना. एका जनार्दनी एक पणे विनवी, हरीचा नामे तरलो रे, तरलो रे.